भाजपच्या अंतर्गत सर्व्हेनुसार विधानसभेला लोकसभेची पुनरावृत्ती होणार. अंतर्गत सर्व्हेमुळे भाजपच्या गोटामध्ये भीती पसरली आहे, असं रोहित पवार म्हणाले. शरद पवार गटाला रोखण्यासाठी दादांना भाजपकडून खास ऑफर देण्यात आल्याचा दावा देखील रोहित पवारांनी केला आहे. शरद पवार गटाला रोखण्यासाठी दादांना भाजपकडून खास ऑफर, रोहित पवार यांचं वक्तव्य. भाजपचा अंतर्गत सर्व्हे झाला, त्यामध्ये दादा गटाला 7 ते 11, शिंदे गटाला 17 ते 22 आणि भाजपला 62 ते 67 जागा मिळण्याचा अंदाज आहे. लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आल्यामुळे भाजपमध्ये भीती पसरली. यातूनच केंद्रीय स्तरावरून अनेक हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपच्या मोठ्या केंद्रीय नेत्यांनी परवा अजितदादांना काही ठराविक जागा ऑफर केल्या. अजितदादांनी शरद पवारांच्या नेत्यांविरोधामध्ये मोठे नेते किंवा अपक्ष उभे केल्यास 6 ते 7 अतिरिक्त जागांची ऑफर दिली. भाजपचा अंतर्गत सर्व्हे असल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय. भाजप 62 ते 67, शिवसेना शिंदे गट 17 ते 22 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 7 ते 11 जागा. चांगल्या चॅनलनी किंवा चांगल्या जे काही सर्वे करणारे एजन्सी आहेत त्यांनी एकनाथ शिंदेला तर मुख्यमंत्री सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेचा चेहरा चालेल, म्हणून आम्ही काही एकदम हुरळून नाही गेलेलो. आम्ही माहिती म्हणून काम करतो. आणि या लोकांनी आपल्या पक्षाचा सर्वे करून सोडणं, त्या इतर पक्षाच्या सर्वेवर त्यांचं जास्त लक्ष आहे. म्हणजे आमचं वाटोळं तर होतंय, पण तुमचं झालं पाहिजे ही जी काही यांची भावना आहे ना, म्हणून लोक आता यांना जवळ करणार नाहीत. घरी बसून केलेल्या सर्वे, उद्या मी पण प्रहारचा सर्वे टाकीन, त्याच्यामध्ये भाजपला दाखवीन 200 जागा, उर्वरित बाकी महायुतीला दाखवीन आणि हे लोकांना 2-5 जागा दाखवीन. असं चालेल काय? काय असं बालिश गोष्टी करायच्या नसतात. शेवटी तुम्ही पहिल्या टर्मचे आमदार आहात, अजूनपर्यंत दाढी मिशा पण आमदारकीच्या व्यवस्थेत आलेल्या नाही आहेत. थोडं मतदारसंघावर लक्ष द्यावं असं मैत्रीचा सल्ला त्यांना देईन. रोहित पवारांनी एक ट्विट केलं की भाजपला या निवडणुकीमध्ये 37 जागा मिळण्याची शक्यता, त्यामुळे कुठेतरी एक भीतीचं वातावरण पाहायला मिळतं. त्यांनी 37 दिल्या. केवढं मोठं त्यांचं म्हणजे काय म्हणावं, केवढं मोठं हृदय आहे त्यांचं. त्यांनी 37 जागा भाजपला दिल्या. धन्यवाद.